दैवडी फलटण रस्त्यावर असणाऱ्या बिजवडी गावानजीक 3 दिवसापूर्वी छत्रपती संभाजीनगर कडून सांगलीकडे जाणारा बिअरचा ट्रक पलटी झाला आणि हा ट्रक पलटी झाल्यानंतर यामध्ये असणाऱ्या बिअरच्या बॉक्सची बरीच तुटफूट झाली. मोठ्या प्रमाणात प्रचंड प्रमाणात नुकसान झालं आणि हे नुकसान झाल्यानंतर आज सातारा जिल्ह्याची जी राज्य उत्पादन शुल्क विभागाची जी टीम आहे ती टीम या दहिवडीमध्ये इंगळे मैदानात ज्या ठिकाणी या ट्रकमधील जे शिफ्टिंग चाललेलं आहे, कारण दहिवडी पोलिसांच्याकडे चौकशी केली असता दहिवडी पोलिसांनी हे सांगितलं की या ठिकाणी जो अपघात झाला, या अपघाताच्या ज्या बिअर बारचा जो माल होता त्या मालाचा पंचनामा झाला. किंगफिशर कंपनीची ही गाडी आहे आणि त्यामध्ये किंगफिशर कंपनीचेच बिअरच्या बाटल्या आहेत. तर या ठिकाणी बिअर बारच्या बाटल्यांचा किती नुकसान झालंय याचा पंचनामा पोलिसांनी केला आणि साधारणतः 5.5 लाखांचं नुकसान झाल्याचं आपल्याला ही माहिती समजत आहे. यासाठी जी सातारा राज्य उत्पादन शुल्क विभागाची जी टीम आहे ती टीम या ठिकाणी दाखल झालेली आहे. माझ्या पाठीमागे तुम्ही गाडी बघू शकता. त्याचबरोबर इकडे बिअर बारचा जो माल आहे तो दुसऱ्या ठिकाणी शिफ्टिंग करायचं चाललेलं आहे पण आहे. पण जे अधिकारी आहेत ते अधिकारी या देखरेखीखाली हे काम करतायत. मात्र दहिवडी त्याच मसवड या दोन्ही शहरांच्या परिसरामध्ये जी मोठी अवैध दारू विक्री होते, आपण आता पाहू शकता या बिअर बारच्या बाटल्यांचं बॉक्स आहे, ते बॉक्सच्या बॉक्स व्यवस्थित भरायचं काम चाललेलं आहे. त्याचबरोबर राज्य उत्पादन शुल्क विभागाची गाडी पण इथं आपण पाहू शकता. यांचं जे नुकसान झालेलं आहे ते नुकसान कंपनीकडून ते भरून मिळावं यासाठी हा सगळा खटाटोप चाललेला आहे यांचा. आणि एखादा अपघात झाल्यानंतर हा अपघात पोलीस स्टेशनला नोंद होतो, मात्र या ठिकाणी अपघात नोंद न होता फक्त या ठिकाणी ज्या बिअर बारच्या बाटल्या आहेत किंवा हा जो माल आहे त्याचं नुकसान झाल्याचा पंचनामा केल्याचं पोलिसांनी सांगितलं. सध्या राज्य उत्पादन शुल्क विभागाची गाडी पण येत आहे, त्यांच्या देखरेखीखाली हे सगळं सुरू आहे. पण दहिवडी असेल, मसवड असेल या परिसरामध्ये अवैध प्रमाणात दारू विक्री होते. या ठिकाणी कुठल्याही प्रकारची धाड आतापर्यंत या विभागाने टाकलेली आपल्याला पाहायला मिळत नाही. नुकताच मसवडचा सिद्धनाथ रथोत्सव झाला. या रथोत्सवामध्ये ज्या दिवशी रथ असतो त्या दिवशी ड्राय डे जाहीर केला जातो, तो जिल्हाधिकारी जाहीर करतात. मात्र ड्राय डे दिवशी मोठ्या प्रमाणात साधारण 7 ते 8 बार त्या मसवड शहरामध्ये आहेत. तिथं मंडप किंवा अशा अनेक वेगवेगळ्या कृत्या लढवून या बिअर बार चालकांनी मोठ्या प्रमाणात दारू विक्री केली. आणि विशेष म्हणजे राज्य उत्पादन शुल्क विभागाची गाडी या ठिकाणी दिवसभर पेट्रोलिंग करत होती, मात्र त्यांना कुठल्याही बारमध्ये अवैध दारू विक्री सुरू असल्याचं कधीही दिसलं नाही. कारण त्यांच्या डोळ्यावरची झापड किंवा त्यांनी डोळे बंद केले होते का, ही एक गोष्ट महत्वाची आहे. खुलेआम दारू विक्री होत असताना सुद्धा कुठलीही कारवाई नाही किंवा कुठल्याही बारवर कारवाई न करता त्यांनी सगळं आलबेल असल्याचं दाखवलेलं आहे. माझ्या पाठीमागे पाहू शकतात, हेच ते ठिकाण आहे ज्या ठिकाणी आता यांच्या देखरेखीखाली हा सगळा प्रकार सुरू आहे. कंपनीचं फक्त नुकसान 5.5 लाखाचं झालेलं आहे, मात्र कुठल्याही प्रकारच्या अपघाताची नोंद दहिवडी पोलीस ठाण्यात झालेली नाही. त्यामुळं राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्याबाबत साशंकता निर्माण होते आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या डोळ्यावरची झापड जाणार का, मान तालुक्यामधील अवैध दारू विक्री थांबणार का आणि त्यांच्यावर कारवाई होणार का? आपला आवाज न्यूज साठी संदीप जठार, दहिवडी. न्यूज साठी संदीप जठार, गोंदवले.